पोहोचलोय आता घाटेघर गाठेघर सोबत आतिश शेट आहे. आतिश आलेला आज ना. विरार फाट्यापर्यंत आलोय आपण. विरार फाट्यावरून पुढे एक टर्न आहे. टर्न मारला की 10 किलोमीटर विरार आहे. हे इकडनं हा ब्रिज आहे. आपण शिरसाट फाट्यावरून आलो की इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट मारला की आपण कनेक्ट होऊ विरार रोडला कनेक्ट केले आपण. तर जीवदानी मंदिरात फर्स्ट टाइम चाललंय असं म्हणायला हरकत नाही, कारण जेव्हा लहान होतो 2री 3रीला तेव्हा गेलो होतो, पण तेव्हाच काही आता आठवत नाहीये. फर्स्ट टाइमच आहे. समोरचा जो डोंगर आहे त्या डोंगरावर दिसते ते आहे जीवदानी मातेचं मंदिर. विरार मध्ये पोहोचलोय आम्ही आणि जीवदानी मंदिर जे आहे 5 पायरी, त्या 5 पायरीच्या इथून आपल्याला जायला लागेल. तिथून रस्ता आहे. तर आता आम्ही विरार वेस्ट मध्ये आलोय. वेस्ट मधून पुन्हा ईस्ट मध्ये जायला लागेल. पुढून आहे 5 पायरी मार्ग. तिथून आपल्याला जाता येईल जीवदानी मंदिर. ऍक्च्युली समोरचा जो रस्ता आहे तो जातो आपल्या अंबाडीकडे मधुरेश्वरी. 5 पायरी मार्गाने आम्ही चाललोय जीवदानी मंदिराकडे. इथून किती चढाई करावी लागेल माहिती नाहीये. जीवदानी देवी मंदिर हे पालघर जिल्ह्यातील विरार या ठिकाणी असून ते एका उंच डोंगरावर वसलेले आहे. मुंबईवरून इथपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनने तुम्ही विरार स्टेशन पर्यंत येऊ शकता किंवा प्रायव्हेट वाहनाने इथे येण्यासाठी मुंबई गुजरात हायवेवरून विरार फाटा मार्गाने. पार्किंग मध्ये पोहोचलो आपण. 20 रुपयाची पावती फाडली. मंदिराची पावती 20 रुपये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण आलोय जीवदानी मंदिर आणि गाडी आपण पार्क केली. आता हा पार्किंग एरिया पूर्ण. इकडनं समोर आहे तिकडे गेट आहे. ते गेटकडे जाऊ आणि आता चढाई करू. हे बघा, हे आहे जीवदानी देवीचं मंदिर. या इथे जायचंय. पार्किंग कडून इकडे आलो की हे गेट आहे. इथून पायऱ्या चालू होतील. एक्झॅक्ट आपण या पायरीपासून मोजायला चालू करू की नाही, ज्या मेन पायऱ्या आहेत तिथूनच मोजू. हे आहे प्रवेशद्वार. इथून पायरी चालू होते. 5 पायरी मार्ग बोलतो त्याला. या पायऱ्या बांधलेल्या आहेत. या ना मोजणार आपण, तरी पण या पण मोजूया. ही पहिली पायरी. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 30, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 63, 64, 65. तर या अशा बांधकाम केलेल्या 65 पायऱ्या आहेत. बांधकाम केलेल्या 65 आहेत. इथून पुन्हा सिमेंटच्या आहेत. आता या सिमेंटच्या आहेत. पहिल्या 65. आता सिमेंटच्या मोजू. 85, 86, 87, 88, 89 आणि ही 90. बरोबर मोजले आपण. 100. ओके, आपल्याला मोजायची गरज नाही आता. इथे मोजलेले आहेत. किती पायऱ्या आहेत त्या, हे नंबर्स बघा. या इथपर्यंत 110. म्हणजे आपल्याला मोजायची गरज नाही. ते 10 पायऱ्यानंतर नंबर टाकलेले आहेत त्याने आधीच. त्याच्यामुळे आपल्याला मोजायची काही गरज नाही. आता आपण सरळ चढायचं काम करू. आणि मी आता इथून धावत चढणार आहेत. बघू कोण लवकर थकतो, कोण लवकर वरती जातो. आता स्टार्ट करू. चल. 320 पायऱ्या चढलो आपण. आतिशनी ब्रेक घेतलाय. मी अजून चालतोय. 540 पायऱ्या चढलो आपण.
जवळपास 600 पायऱ्या चढलो आम्ही. 600 पायऱ्या चढलो आणि आता स्टॅमिना संपलाय, थांबलोय थोडा. 600व्या पायरीपासून इकडे जुना पायरी मार्ग आहे. हा जो आहे तो जुना पायरी मार्ग आहे. 900वी पायरी ही. 900वी. अच्छा लगता ती. थोडंसं राहिलंय, एक 100-150 पायऱ्या राहिल्यात फक्त. 1000 पायऱ्या झाल्यात आपल्या. वर आल्यावर वास इतका घाणेरडा आहे की येताना नक्की मास्क जोडीला घेऊन आहे. एक वास घेऊ शकत नाही तुम्ही, खूपच खराब वास येतो. जवळपास मंदिराच्या जवळ पोहोचलोय. 1100 पायऱ्या आहेत एकूण. मंदिराकडे जाण्याचा मार्ग 1250 पायऱ्या झाल्या. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघालोय. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे तसंच आलो बाहेर. आता वरून डोंगरावरून विरार शहराचा व्ह्यू जो आहे कसा दिसतो ते बघायला चाललो आम्ही. हे आहे विरार. आणि विरार ईस्ट आहे, वेस्ट पण आपण त्या बाजूने बघू. इकडे जर बघितलं तर आपण आलो तो रस्ता, अंबाडीवरून आपण आलो तो रस्ता आहे. विरार वेस्टकडे चाललोय आपण आता. मगाशी ईस्टला होतो, आता बघूया आपण विरार वेस्टचा व्ह्यू. हे आहे विरार वेस्ट. इकडचा जो स्टार्टिंगचा भाग आहे तो ईस्टचा आहे आणि तिकडे जो दिसतोय त्या बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या तो आहे विरार वेस्ट. हे आता ईस्ट आणि वेस्ट दोन्ही पण आहेत याच्यामध्ये. विरार शहर पूर्ण. आणि हे इथे आहे क्रिकेटचं मैदान. हे जीवदानीची अवस्था, सगळा कचरा करून ठेवला पिशव्या बांधून. जीवदानीवरून हा जो व्ह्यू दिसतोय ती आहे वैतरणा नदी. आणि तिकडनं जो चाललाय तो गुजरात बडोदा हायवे. गुजरात आपल्याकडून चालला ना अंबाडीवरून, तो रस्ता आहे. आणि समोर जो दिसतोय तिकडे तो आहे तांदुळवाडी फोर्ट. सध्या सुरू आहे सप्टेंबर महिना आणि सप्टेंबर महिन्यात तो इथे आंबे. सप्टेंबर महिन्यात आपण आंबा खाण्याची मजा घेऊ. जीवदानी टेम्पल आता उतरतोय आम्ही आणि इथे थांबलोय. इथे बघा मस्त काकड्या आहेत आणि सप्टेंबर महिना चालू आहे तरी पण आंबे अजून आहेत या सीझनमध्ये. तर आपण आंबे खाऊ. कसे आहेत आंबे? 20 रुपये. 20 रुपये काय एक आंबा? 5 पीस 20 रुपये. ठीक आहे द्या ना. आंबे आपण खाऊ. नको बस झाला. सप्टेंबर महिना आणि आंब्याची फोड. मला पाणी उडलंय. आंबा खाऊन झाला. आता आपण काकडी घेऊया. काकडी पण 20 रुपये. ठीक आहे ही द्या. आता खाऊया काकडी. आणि फायनली आपण आता खाली उतरलोय. परत उतरून झालं मंदिराचं एंड. आता जाऊ पुन्हा पार्किंग एरियामध्ये. पार्किंग एरियामध्ये जाऊन मग बाहेर पुन्हा विरारमध्ये जाऊ. मंदिरातून परत आपण पार्किंगमध्ये आलोय आणि आता निघूया घरी. हा व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या अशा एका व्हिडिओमध्ये. बाय बाय. मिस यू.